नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, स्वामींच्या पुण्यतिथी विशेष हा व्हिडिओ आहे. या 4 ओळी तुम्ही स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी बोलायला अजिबात विसरू नका. कारण ह्या ओळी बोलल्या म्हणजे संपूर्ण गुरुचरित्र केल्यासारखे लाभ आपल्याला मिळतात. एवढी शक्ती, एवढी ताकद या 4 ओळींमध्ये आहे. मित्रांनो, स्वामी भक्तांसाठी, स्वामी सेवेकरांसाठी अत्यंत पवित्र, पावन आणि सगळ्यात मोठा दिवस म्हणजे श्री अक्कलकोट स्वामी महाराजांची पुण्यतिथी. या वर्षी ही पुण्यतिथी 15 एप्रिल 2026 वार बुधवारच्या दिवशी आहे. स्वामींच्या पुण्यतिथीच्या दिवशी विविध कार्यक्रम स्वामींच्या मठात, केंद्रात आयोजित केले जातात. भक्त त्यांची सेवा करतात. गुरुचरित्र पारायणाचा सप्ताह पार पाडला जातो. विशेष नैवेद्य, आरती, अनेको कार्यक्रम भरपूर उत्साहात भक्तगण साजरे करत असतात. आपल्याला सुद्धा आपल्या परीने जेवढी शक्य होईल तेवढी सेवा घरच्या घरी राहून किंवा जवळच्या स्वामी केंद्रात, जवळच्या स्वामी मठात जाऊन करायची आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अशा 4 ओळी सांगणार आहे. जर तुम्हाला कोणतीही सेवा करणं शक्य नसेल, गुरुचरित्र, संपूर्ण गुरुचरित्र करणं शक्य नसेल, कारण गुरुचरित्राचे कठीण कडक नियम असतात, म्हणून ते करणं शक्य नसेल, तर तुम्ही कोणतेही नियम न असलेल्या या 4 ओळी बोला. या 4 ओळी म्हणजे संपूर्ण गुरुचरित्र एका श्लोकामध्ये वर्णन केलेलं आहे. या 4 ओळी म्हणजे एक श्लोक आहे आणि या संपूर्ण श्लोकातच संपूर्ण गुरुचरित्राचे वर्णन आहे. म्हणून या 4 ओळी तुम्ही सकाळी, दुपारी, संध्याकाळी केव्हाही देवघरासमोर स्वामींसमोर बसून बोलायला अजिबात विसरू नका. या ओळी तुम्ही 1 वेळेस, 11 वेळेस बोलू शकतात. हात जोडून स्वामींसमोर बसून या ओळी तुम्हाला बोलायच्या आहे. जमलं तर 51 वेळेस या ओळी बोला, जमलं तर 108 वेळेस या ओळी बोला. एकदा सांगतो. दत्ताचा अवतार झाला कलयुगी श्रीपाद पिठापुरी, त्यामागे दुसरा नृसिंह सरस्वती करंज ग्रामांतरी, तीर्थे हिंडत पातला भिलूवाडीची संगमा, तेथुनी मठ गानगापुरी वसे वारी दिनांचे श्रमा. अशा या ओळी आहेत मित्रांनो, एक श्लोकी गुरुचरित्राच्या. या ओळी तुम्ही 11 वेळेस बोला, 21 वेळेस बोला, 51 वेळेस बोला किंवा 108 वेळेस बोला. पण 15 एप्रिल स्वामींच्या पुण्यतिथीच्या दिवशी या ओळी बोलायला अजिबात तुम्ही विसरू नका. ही माहिती, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.